त्यांच्या ऋणातून थोडंसं मुक्त झालं पाहिजे. महाराज पंढरपुरातला मालक रागीट आहे, पण भोळ्या भाळ्याला त्रास देत नाही. लई गरीब येतो तेव्हा. महाराज माझी ही 18 संत कधी कधी रागावतात, पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यावर आघात करत नाहीत. फार सात्विक आहेत संत. पण पितर कोणाच्या बापाला सोडितच नाहीत. राजी सोडत नाहीत, सोडत नाहीत, सोडत नाहीत, नाहीच सोडत. एकदा माझ्या जीवनात आमच्या काकांना मुलगी होती. काका म्हणजे आमचे मावस काका, वडिलांचे भाऊ नाही, वडिलांचे साडू. त्यांना एकच मुलगी. जावाई होते, ते आले. मी म्हणलं गावात मावशी आहेत आमच्या, गावातच आमच्या आई आणि त्या एकाच गावात दिलेल्या. ती म्हणलं योगायोगानं आमच्या मावशीला काकाला पिंड पाडूस तर मी त्यांचा मुलगा झालो तर काय जळण का गिरगावकर. महाराज उदात्त अंतकरणाने हातात भडाग्नी नावाच्या अग्नीचं मडकं घेऊन त्या मावस काकांना मी मुखाग्नी भडाग्नी दिला. काय कमी केलं देवानं मला. कारण आपण ज्या ज्या वेळेला कुण्या एखाद्या गोष्टीत असं आपलं तोंड वरी जात असतं का, आपण चमकत असतो का, त्यावेळेला आपल्यावर फार लोकांचा अधिकार असतो. फार लोकांचा अधिकार. एका माणसाला 5-25 कोटीची त्याच्याकडे प्रॉपर्टी होती. त्यानं माझ्याशी दुःख व्यक्त केलं. म्हणे महाराज मी 10-5 लोकांना थोडी थोडी मदत केली, पण त्यांनी माझे पैसे वापस दिले नाही. नाही देऊ दे. त्यांना पैसे दिले त्यावेळेला तू किती कोटीत होता? म्हणलं 25. आता म्हणला 32 कोटीत गेलो. हाच आशीर्वाद आहे. तुझ्या 10-5 लाखावर त्यांचा अधिकारच होता. नाही देऊ दे. ते पुन्हा येणार नाहीत ना. पण आता पुन्हा काही कागदाव त्याचे नाव दाखवू नको. जाऊ दे, ते पुन्हा येत नसते, चलत राहत असते. तसं प्रत्येक क्षेत्रात. मुलगा आहे, पाहिला तुमचा मुलगा, मला वाटतं ते कशामध्ये तरी तलवारबाजीमध्ये. हाच आहे का तो बसलेला? हो, ठीक आहे. मी माझ्या मुलाला तलवारबाजी शिकवतो, पण ते नाही शिकणार ना. ते तलवार पाहिली कीच हातातली टाकून देईल. महाराज याच्यासाठी पूर्वजाचा आशीर्वाद लागतोय. शिकविणारे मायबाप कोणाचे नाहीत. राजभाऊ किती लोकांकडे पैसे असतील आणि प्रयत्न करत नाहीत का तारबाप्पा लोक? होय माऊली जाधव करत नाहीत, पंडित भाऊ करत नाहीत, होत नाहीत. त्यांची पोरं का मोठे होत नाहीत? का? पूर्वजांचा आशीर्वाद नाही. आशीर्वाद लागतो पूर्वजाचा. माझं तर मत आहे देवाच्या आशीर्वादापेक्षा, संतांच्या आशीर्वादापेक्षा तुमच्या बापदाद्यांचे आशीर्वाद घ्या. तुम्हाला विटेवरचा मालक आणि संत तुमच्यावर कृपा करतील. एक छोटं उदाहरण सांगतो. जोगवा पद्धत माहिती ना तुमच्याकडे? नवरात्रीत जोगवा मागतात. मग जोगवा मागत असताना घरून काय घ्यावं लागते? ताट. आणि ताटात काय घ्यावं लागते? पीठ. पीठ. तुमच्या हातात ताट आणि पीठ नसेल तर तुम्ही जोगायला गेले असं गृहीत होतं का? हे साईराज होते नाही. मग तुम्हाला जोगवा मागायचा असेल तर तुमच्या हातात ताट म्हणजे पात्र आणि त्याच्यात पीठ लागते माऊली, तर पुढच्या व्यक्तीला कळतं हे जोगवा मागायला आले. तसा देवाकडं आणि संताकडं आशीर्वादाचा जोगवा मागायचा असेल तर तुमच्याकडं पितृच्या आशीर्वादाचं पीठ लागेल, तुमच्या पूर्वजाच्या आशीर्वादाचं पात्र लागेल, तरच तुम्हाला विटेवरचा मालक, काशीतला मालक आणि संत तुम्हाला आशीर्वादाचा जोगवा घालतील. विठाला किती मोठ्यांना जावं लागतं. काळ नाही सोडत. या शरीराला काळ सोडतच नाही. नाही सोडत, नाही सोडत, नाही सोडत. एक जण म्हणे मग संत, अरे संतालाच्या शरीराची काळाला आवड आहे, काळाला आवड आहे. यमाला सुद्धा संतांच्या जवळ जावं. यमधर्म वास पाय नित्य काळ, धर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती, मने धन्य वेळ भेटती, मने धन्य वेळ भेटती. यमधर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटते.
महाराज तळवराय सांगतात यमाला सुद्धा वाटतंय साधू भेटावा का साधूच्या सानिध्यामध्ये आदा कदा यमाच्या हातानं घडलेल्या चुका साधूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर यम सुद्धा पवित्र होतो. आलिंगन संताचिया दिव्य झाले माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की शरीर दिव्य होते. तुमच्या माझ्यासारख्या मळून गेलेल्या मला असं वाटतंय उंदरा इतकी किंमत नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना नेऊन नेऊन यम सुद्धा मळून जातोय आणि तो शुद्ध होतो संतांच्या सानिध्यात. म्हणून यमाला सुद्धा संत मृदंगाचार्य आवडतात. एवढी मोठी ख्याती आहे. पण दोन पद्धतीने आवडतात. यमाला आपणही यम आपल्यालाही नेतो आणि संतांना मात्र मांजर जशी पिलाला ह्या घरून त्या घरी नेते असा आदर संतांच्या विषयी आणि आपल्या विषयी मांजर जशी उंदराला धरते इतका मोठा गोड आदर. कैसा काळ्या लोकाने तळाचे कैसा काळ्या लोकाने तळाचे आलो. गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली. चोपदार म्हणजे आपण काय संतांच्या यादीत गेलो? नाही नाही, संतांनी सांगितलेल्या शाळेत बसलो म्हणजे गाथा पाठ केला. संतांनी सांगितलेल्या वर्गात बसलो म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ केली. संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो म्हणून आपण वारी करतो. आपण नाही संत. ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केली म्हणजे आपण ज्ञानोबराय तुकोबराय होतो का? अद्याप नाही, होणारच नाही. कसं शक्य? ती योग्यताच नाही ना आपल्याकडे. विठाला काही माणसं स्वतःला ते समजित असतील तो भाग सोडून द्या. त्यांचं ती गुलाबी अज्ञान आहे. एखाद्यानं गाथा पाठ केला, एखाद्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एखादा खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरला जात असेल आणि स्वतःला फार मोठा अधिकारी संत समजित असेल तर हा त्याच्या जीवनातला गोड गुलाबी गोडवा आहे. गोड गुलाबी गोडवा आहे. सात्विक नाही बरं, जरा गुलाबी गोडवा आहे असं समजायचं. विढाला याच्या पलीकडे सांगू का? मी जरी शास्त्र आणि पुराण वाचून कीर्तन करत असेल तर मी फक्त एक आध्यात्मिक क्षेत्रातला छोटासा बारीकसा शिक्षक आहे. राज्य मी महाराज नाही. महाराज ते येतं की ज्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात भाकरी भेटतात ते महाराज आहेत. विठाला स्वर्गीय देवीदासरावांना जावं लागले. राज्य ऐका, मी काल परिक्रमेत एक प्रसंग ऐकला, मी पाहला. ती समाधी पाहली ज्वलंत. तुम्हाला कितपत मान्य आहे ते लक्षात घ्या. पण जर माझं खोटं वाटत असेल तर मध्य प्रदेशात एखाद्या वेळेस जा. जशी आपल्याकडे आपली भावना ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवण्याची आहे, जशी देहूला गेल्याच्या नंतर तुकोबरायाच्या चरणावर डोकं ठेवण्याचा भाव आहे, त्र्यंबकला गेल्याच्या नंतर निवृत्तीदादांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा भाव आहे, जसं इथे पालला आल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या पिंडीवर डोकं ठेवण्याचा जितका आपला भाव आहे माऊली, तसाच भाव मध्य प्रदेशमध्ये एक सिंगाजी बाबा नावाचे एक संत होऊन गेले. अधिकारी महात्मा होते. असं पाणी असायचं, सिद्ध पुरुष होते. महाराज, निसर्ग कोणाच्या ताब्यात असतो? राजभाऊ, ज्यांनी देवाला इथं ठेवले, ज्यांनी देवाला हृदयात ठेवलं का पंडित भाऊ, राजभाऊ, त्यांच्या निसर्ग ताब्यात असतो. ठीक आहे,
आपल्या तोंडात देव आहे, इथं नाही. आपल्या कुठे तोंडात देव आहे. ठीक आहे, आपण तोंडात ठेवतो ते बी गोड आहे. देवाचं नाव काय आहे? किती गोड आहे? गोड गोड. देवाचं नाव गोड आहे, गोड आहे, गोड आहे. मग गोड नाव ज्या जिभेनं घेतलं ती जीभ किती गोड असेल. आणि मग इतक्या गोड जिभेनं जर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ती देवाचं नाव गोडच आहे, ती जीभ सुद्धा गोड आहे. पण त्या गोड जिभेवर जर तंबाखू ठेवली तर किती मग. थोडस मला असं वाटतं तारू बाप्पा हे अवघडच काम. ते तंबाखू ठेवली तर अवघडच अवघड आहे. चला असू दे. निसर्ग त्यांच्या ताब्यात. किती ताब्यात? एक जण म्हणला बाळू महाराज माझी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला देतो, इथं घोंगडी टाका आणि या घोंगडीवर बसून पलीकडच्या कडीला जा. पाण्याहून बरं का, पाण्याहून. तर मी म्हणीन बापू तू मला संपत्ती देशील, पण तुझी संपत्ती घेऊन आता याचं काहीच नाही, मग दावच करावं लागेल इथं. आणि दाव बी करणार नाहीत ना लोक. ते म्हणते ना ह्यो बुडाला, याला आमच्या इथं नग हे गण सुंदरशे तुमचे हॉल बांधले दशक्रिया विधीचे, पण हे गावकरी म्हणतील हा इथं नग इथं नग, ह्यो बुडाला आहे ना, याचा इथं कशाला दावा, चल उचल नीट परभणी जिल्ह्याला जाय. महाराज ते नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आसन टाकायचे, पाणी तुडुंब असायचं आणि त्या पाण्यावर बसून ते पलीकडच्या कडेला एका देवतेच्या दर्शना करत जायचे. एवढे अधिकारी होते. नर्मदा आणि कावेरी या दोन नदीला गंगेची उपमा नाही. यांना गंगा म्हणता येत नाही. हो नाही, या गंगा नाहीत. कावेरी आणि नर्मदा ह्या स्वयं 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 स्वयं, जशी गोदावरी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकल पाप जाती दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्याशी नाही यमपुरी. स्वयं अस्तित्व भगवान शिवजीच्या स्वेदाच्या थेंबातनं प्राप्त झालेली नर्मदा मैया. कावेरीचं स्वयं अधिष्ठान, नर्मदा मैयाचं स्वयं अधिष्ठान. यांना नर्मदा गंगा असं नाही म्हणता येत. आपल्याकडे गोदावरी गंगा किंवा गंगा गोदावरी, तिकडे नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, या तीन नावाच्या व्यतिरिक्त नाव नाही. कावेरी आणि नर्मदा मैया यांना दुसरी अशी कसल्याही प्रकारची उपमा लावायची गरज नाही. आणि त्या मैयेच्या पात्रातनं ते पलीकडे एका शिवलिंगाच्या दर्शनाकरता, शिवजींच्या दर्शनाकरता जायचे ना अलीकडे यायचे. अंतराने हे शरीर त्यांना सांडावं लागलं. येऊनिया काळ बैसला शिवसा, सांडावं लागलं पुरंदासजी बाबा. हे शरीर सोडावं लागलं. आणि हे शरीर सुटल्याच्या नंतर त्या पवित्र ठिकाणी त्यांचं ते शरीर समर्पित केलं. त्यांची समाधी झाली आणि कालांतरानं एका सरोवराची पायाभरणी झाली. मोठ्या राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी, मंत्री आदी करून यांच्या हातानं तिथला नारळ फोडला गेला. आणि ती मंत्री मला वाटतं ह्या वरच्या वाहनानं आले. बारीकसं वाहन असतं ते 3 पंख्याचं हेलिकॉप्टर त्यांना आले. ते हेलिकॉप्टर त्यांचं तिथं उतरलं. ते भूमिपूजन झालं राजभाऊ. आणि भूमिपूजन झाल्याच्या नंतर कार्यक्रम आटपला आणि ते मंत्री तिथे यायच्या अगोदर त्या हेलिकॉप्टरच्या चालकाला त्याचं ते बटन दाबून ते चालू करून बघावं लागतं. आणि मग ते चालू करत असताना ते चालूच होईना गेलं. येऊन या काळ सांगतोय ते चालूच होईना ते. मग त्यानं तिकडं संदेश दिला की हेलिकॉप्टर चालू होत नाही. आता मंत्र्याला जाण्यासाठी काय अडचण असती का? 1772 गाड्या आहेत त्यांना. हो, महाराज पण म्हणतील आमच्या गाडीत मंत्री बसू द्या. मंत्र्यांनी इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत महाराज बसावा. मंत्र्यानं इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत मंत्री बसा महाराज बसावा. आमचं उलट आहे, आमच्या गाडीत मंत्री बसावा. मी ते फोटो व्हायरल करावा. गिरगावकराच्या गाडीत मंत्री बसतात. उलट आहे बरं, आमचं उलट आहे. त्याच्यामुळं आम्हाला पंढरपुरातला पावत नाही. भानगड अशी फरक असत. आमच्या कधी बी नद्या उलट्याच वाहत्यात.
उलट्याच. चला, चमकण्यासाठी हे सगळी नाटकं आमची असतात. चमकण्यासाठी. तुम्हाला एक जुनी मत माहिती आहे का? बायकांना विचारतोय, नाही सांगत, थोडासा शब्द त्याच्यात एक कठीण आहे. पूर्वीच्या काळात मातीच्या भिंती, जाऊ द्या, या सिमेंटाच्या बी असू द्या, सिमेंटाचा टवका गेल्याच्या नंतर त्या जागेवर जर राजभाऊ पुन्हा सिमेंट चिटकिलं तर ती किती दिवस राहते? पडतं का नाही? माझ्या माईंनो, चिखलाच्या भिंतीचा गोळा पडल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रतीचा चिखल करून त्याला चिटकिलं सारवलं तर किती दिवस ते गोळा राहतो? ते पडून जातो. तशी ही आपली नालायक चमक आहे. ही आपली चमक कशी आहे? आपण नालायक चमक आहे. चमकन आणि गोळा शाट होणं संगच हे आपल्याला असं आवडतं. आता त्यांना किती गाड्या आल्या असत्या मला सांगा, पण भानगड अशी झाली, शासनाचं हेलिकॉप्टर येतं एवढं मोठं महागडं, ते तिथं ठेवता येतं का त्या जंगलात? साईराज, नाही ठेवता येत. मग नाना प्रकारचे काय त्यांच्या मशीन तंत्र आमकं समकं सगळं आणलं. तोपर्यंत मंत्र्याची भोजन व्यवस्था, फराळाची, नाश्त्याची सगळी हार तुरे भेटीगाठी सगळ्या झाली. येऊन या काळ सांगतोय पुरंदास स्वामीजी. मग सगळ्या भेटीगाठी झाल्या आणि या भेटीगाठी झाल्याच्या नंतर सगळ्या त्याच्यातल्या आपण मेकॅनिक म्हणतो ना, जसा ट्रॅक्टरचा, जीपचा, मोटरसायकलचा, सगळे आले. पंडित भाऊ त्यांनी सांगितलं याच्यात एका तिळा इतका सुद्धा दोष नाही. तिथले असे स्वामी सारखे एक सामान्य व्यक्ती ते उठले आणि त्यांनी सांगितलं, एक माझं ऐकता का? तुम्ही फोडलेला नारळ याची भिंत खाली असल्यामुळे या सरोवरातलं भरलेलं पाणी, या पाण्यानं शिंगाजी बाबाची समाधी पाण्यात डुबणार आहे. आम्ही दर्शन कसं घ्यायचं? तुम्ही हातावर पाणी घ्या, संकल्प सोडा, ही समाधी अशीच ठेवीन, पण या समाधीचं बांधकाम करीत 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 111 फूट उंच समाधी घेईल आणि मग आम्ही ते पुढचं काम करू. 0 मिनिटात तिकून निरोप आला, हेलिकॉप्टर चालू झालं. 0 मिनिटात 2-4 सेकंदात निरोप आला, हेलिकॉप्टर चालू झालं. बाकीच्या सगळ्या तज्ज्ञाला विचारलं काय केलंस? ते म्हणलं काहीच नाही, तुम्ही जसे ते शेल्फ दाबत होते तसंच मी दाबत होतो. तुम्ही 100 वेळेस दाबले, मी दाबले, पण काय झालं काय माहीत नाही. तिकून मंत्र्यानं सांगितलं, मी संकल्प सोडा ही समाधी पाण्याच्या वरी घेईन आणि या सगळ्या भक्तांना महाराजांचं दर्शन चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सरोवर 100% जरी भरलं तरी पण ही समाधी झाकणार नाही अशी अवस्था करील, असा संकल्प सुटला आणि मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उड्डाण पावलं. ही आत्ताची गोष्ट आहे, फारशी नाही. आज ते मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते क्या बात आहे, वा वा वा, ते आजही जिवंत आहेत. आणि सगळ्या गोष्टी तिथं सांगणारी महाराज सुद्धा स्वामीजी तुमच्यासारखी जिवंत आहेत. ती सांगणारी माणसं तिथली जिवंत आहेत. मला सांगा, एवढी ख्याती जर विज्ञान युगात ज्या साधूची समाधीतून चालत आहे, पण त्याही साधूला राजभाऊ हे शरीर ठेवा लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येऊनिया काला बैसला शिवसा, येऊनिया काला बैसला शिवसा,
आजही साक्षात्कार साधूचा. आज सुद्धा महाराज गोड प्रमाण आज सुद्धा साक्षात्कार आहे. पण हे शरीर थांबवता आलं नाही. मागे एका कीर्तनात एक वाक्य बोलून गेलतो. भगवान पंढरीश मालकांचा 8व्या अवतारातला अवतार म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. प्रापंचिक जीवन देवाचं. खूपशी मुलं झाली देवाला. देवानं जेवढी लग्न केली तेवढ्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या. माऊली 3-3 मुली झाल्या. मोठा परिवार. पण देवाचा पुत्रवंश संपला. मुली राहिल्या. पण जेवढी मुलं होती का तेवढी एका बाईच्या शापानं सगळीच मरून गेली. देवाची राज्य, देवाची मुलं, देवाची. मला असं वाटतंय चांगल्या माणसाचा टळटळाट घेत जाऊ नका. चांगल्या माणसाचा कधीच घ्यायचा नाही. म्हणजे चांगले कोण? सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा लोकांचा टळटळाट. शाप नाही म्हणालो मी, टळटळाट नाही घेतला पाहिजे. महाराज देवानं राजकारण केलं. देवाला भजन करणारी आवडते. म्हणून भजन करणाऱ्याला या देशाचा राजा करण्यासाठी देवाला त्या बाईचे पोरं मारणं गरजेची होती. ते पोरं मेल्याशिवाय भजन करणारे गादीवर बसत नव्हते. इतकं मात्र निश्चित होतं. मारली ती पोरं. पण बाईच्या लक्षात आलं आपली पोरं यानंच मारली. तिला माहित होतं 99 पोरं मारू द्या पण एक मारू शकत नाही. त्यानं भजन करलेल्याची एकाचाच अन्वय घेतला धर्मराजाकडनं. ते उघडं होण्याचं सोंग वगैरे सगळं ते चरित्र पाठ आहे तुम्हाला. आणि मग रस्त्यात फुलाच्या माळा गुंडाळल्या. आणि मग तितकं शरीर हाडामासाचं राहिलं. भीमाच्या हातानं गदा मारली आणि दुर्योधन संपला. सगळी मेली. शाप दिला त्या बाईनं. तुझं दिवा लावायला शिल्लक राहायचं नाही. पतिव्रतेचा शाप होता. एक बोलू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक कच्च्या कानाचे आहेत. मी इथल्या भाकरी खाऊन तुमचे धिंगाडे उडतोय हे माझं काही मानसिकता नाही. माफ करा. पटल तर ऐका, नसल पटल तर नका ऐकू. मला एमपीतल्या एका साधूनं सांगितलं ज्याचं दुकान चलत नाही का त्यानं महाराष्ट्रात चालू करायचं. मस्त चलत आहे. कोणतं बी दुकान. ते ज्ञानोबरायला मान्य नसेल, ते तुकोबरायला मान्य नसेल, ते शास्त्राला मान्य नसेल, ते वेदाला मान्य नसेल, ते पुराणाला मान्य नसेल, ते दुकान आपल्या महाराष्ट्रात टाकलं की त्याला गर्दी प्रचंड आहे. प्रचंड गर्दी त्या दुकानाला. म्हणून ऐका माझ्या माईंनो, ज्या बाईनं शाप दिल्याच्या नंतर देवाचे सगळे पोरं मरते ती कोण्याच देवाला जात नव्हती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या. मी परिक्रमेला चाललो तर पहिली महिन्याची वारी माझी दसऱ्याची वारी केली आणि निघालो. मला माहिती 15 दिवसाला एकादशी असते. आणि मला सांगणाऱ्या लोकांना सांगितलं होतं कधी कधी अडचण असते, तिकडच्या लोकांना भगरच कळत नाही काय असं. कधी कधी जे आधी गेलंय का त्याला विचारलं ना, बापरे त्याचं नाक ईदभर होते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला जायचं असेल का त्यानं कोणालाच विचारायचं नाही. पिशवी बांधायची, निघायची. नर्मदा मैया सगळं करते. त्याला विचारलं ना, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला वो बना सबका साला. हो ते काहीतरी कुधाण लावून देऊन. नाही महाराज सोपं असतं का काय? नाही बापा तुमची काय ताकद आहे. आणि म्हणलं मला काय ताकदीला काय करायचं? तिकडं काय तळ खांदायचंय का काय नांगर वढायचंय ना? मी ते भीतीनं घरच्यांना म्हणलं जराशी काहीतरी लाडू बिडू उपासाची दे करून. तुम्हाला असं बोट केलं म्हणले थांबा माझा धूप चालू आहे. धूप देवापाशी
ते धूप झाल्यावर मी म्हणलं हे धूप या उपाशी मारायला आणि तू कुठं धूप लावायली. महाराज इतका हसू नका, मा एवढा इचकाल्याला बाजार नाही. हे तुमच्या बायकायचं सांगायला, हे ध्यानात ठेवा, तुमच्या बायकायचं. महाराज आयुष्यभर तिनं फक्त 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेतलं. माझ्या माईनं कीर्तनाच्या गादीहून सांगते, महाराज त्या आयुष्यभर नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही. त्या बाईच्या वाणीच्या ताकदीनं देवाचे सगळे पोरं मरतेत. आणि एका वारकऱ्याच्या आशीर्वादाने एक वाचतंय, त्याचं नाव आहे वज्र. पर्यंत मी बराच सांगितलेलं आहे, ऐका पुढे. वज्र वाचला. पुढे या वज्राचा वंश यदुवंश वाढत गेला. यदुवंश वाढत गेल्याच्या नंतर वज्र जर भगवान कृष्ण परमात्म्याचा नातू आहे, हा नामधारक सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता पंडित भाऊ, म्हणून ते एकटा वाचला होता, देवाचा नातू. पण आज आहे का वज्र? वज्रानं जर सुदामदेवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला, पण गांधारीच्या शापातून सुदामदेवानं वज्र तारू आप्पा वाचिला. राजसाहेब वाचिला वज्र, वाचिला. कारण तिथे भगवंताचा वंश खंडन होऊ लागला. आणि वज्र वाचिल्यामुळं माऊली तो वंश वाहडा वंश हा सुदामदेवाच्या राजेभाऊ पोह्याचा प्रसाद आहे, ताकद आहे, प्रताप आहे. वृंदाजी स्वामी हा प्रताप आहे. पण वंशवृद्धी झाल्याच्या नंतर यमानं सुदामदेवाला विचारलं, आता काय करू? मला फक्त वंश जिवंत ठेवण्याचं काम करायचं होतं. यमा, तुझ्या विरोधात लेखणी फिरवायच्या नव्हत्या. आता क्षमा असू दे. आणि कालांतरानं वज्र जात राहिला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येवोनी या काळ बैसला दिवसा, येवोनी या काळ बैसला दिवसा, झाकी तोची कैसा डोळे आता, वाचे नारायण वने तुतार, वाचे नारायण वने तुतार, तुमच्या पुढे मांडले. श्री गुरुशिंगाजी महाराज आणि भगवान पंढरीश मालकांचा नातू वज्र. काळानं सोडलं नाही या शरीराला. नाथ बाबा तर भजन करा म्हणले, मग भजनाचा फायदा काय मावली? त्याचं कारण आहे काय होतं भजनानं? महाराज पुराणाच्या, शास्त्राच्या आणि वेदाच्या बाहेरचं एक कर्म एका पुरोहितानं केलं. ते काही साधा पुरोहित नव्हता, प्रचंड अभ्यासू पुरोहित, प्रचंड अभ्यासू. माझ्यासारखा 2-4 श्लोक म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा 2-4 सुक्त म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा ततमम करणारा नव्हता. महाराज ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा आहे असा पुरोहित. पण काम चुकलं. काम चुकल्यामुळं पापाचा डोंगर झाला. पापाचा डोंगर झाला. आणि ज्या वेळेला पापाचा डोंगर होत असतो का, त्यावेळेला तुमच्या अपकीर्तीचा वास बाहेर सुटत असतो. अपकीर्तीचा, तुमच्या दुर्गुणाचा वास बाहेर सुटत असतो.
हा दुर्गुणाचा वास सुटलेला आहे. पण पुरंदास स्वामीजी जीवनात साधू येणं अत्यंत गरजेचं आहे. साधू माणसाच्या शहाणीबाई आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा सगळा कसा आहे तसा आरसा दाखवतो. आरसा साफ असल्याच्या नंतर चेहरा आरसा त्याचं रूप चांगलं करून दाखवतो असं नाही पाहिजे. तुमचा चेहरा जसा आहे तसा आरसा दाखवतो. जैसा तैसा दावी आरसा नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत एक प्रमाण मुद्दा सांगतो. एक बाई स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक करता करता भाकरी करू लागली. भाकरी करताना हात पिठानं भरत असतो आणि तिला कळालं दारातून दिंडी चालली आणि ती पटकन पाया पडायला आली. पण हात पुसता पुसता एक दोन बोट भरके राहिले आणि तिनं तोंडावून हात फिरिला तर ते पिठाचे वन गालावर राहिले. ते सुनानं सांगितलं आता आरशात पहा. सून म्हणली असती तुमच्या तोंडाला पीठ चिटकलंय तर ती म्हणली असती, ती जरा मिरच्यावानी होती लवंगी, ती म्हणली असती पागल झाली का काय, मी करताना खाते काय, अशी जरा उचकानी सासू होती. मग सून सहज म्हणली आता जर आरशात बघा बरं. आरशात पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं गालाला पीठ लागले. काय दाखिलं आरशानं, तू 4 लोकात चाललीस तुझ्या गालाला पीठ लागलेले. आरशानं लावलं का पीठ नाही, आरसा पुशीन का नाही, आरसा दाखितू. तशा तुमच्या चुका फक्त संत दाखवतात. अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिरा दाविदी दर्शने अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिरा दाविदी दर्शने अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने सर्वाती. वा तुमच्या अभ्यासाला पुनश्च गोडवा यावा आणि तुम्ही पुन्हा अभ्यास करत राहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची. मला दिसणाऱ्या वस्तू पुरंदास स्वामीजी चंद्र आणि सूर्य दाखवतो, पण अदृश्य दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून संत भेटले पाहिजे. आणि पापाचा डोंगर झालाय, चुकीच्या कर्माची दुर्गंधी बाहेर फिरत आहे आणि दुःख वाटलं आणि एका साधूचे पाय धरले. त्या साधूनं सांगितलं तू भजन कर. शरीर तर जाणार आहे पण भजनाचा काय प्रताप. आणि नारायण नामाचं भजन केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्री नारायण नारायण अनंत पापाच्या राशी भजल्या राजी, अनंत पापाच्या राशी. पण साधूचं ऐकून भजन केलं. यम तर आलाच पण त्या लागे विमान पाठविले. विमान घेऊन आलाय देवाचे पार्षद, त्याचं नाव आहे आजामेळ.
म्हणून वाचे नारायण वदे तू साध वाचे नारायण वदे तू सागर वाचे नारायण वदे तू सागर वाचे नारायण वदे तू सागर काळ पासाचार तुझे काळ पासाचार तुझे काळ पासाचार वाचे नारायण वंदे तू म्हणून काय व्यवसाय असेल तुमचा, व्यापार असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, ही सगळी कामं करत असताना थोडासा वेळ काढून भजन करत जा. थोडासा वेळ काढून. मी काही आपल्याकडे काही संत नाहीत असा काही विषय नाही. एखादा म्हणेल आपल्याकडे महाराज नाहीत का भजन करणारा, तो दुसरंच कायला. पण आपल्यातल्या नालायकांच्या लक्षात यावा याच्याकरता सांगतोय. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. जातीनं मुसलमान होते. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. गीता का? कारण गीतेमध्ये धर्मसिद्धांत गोड आले. गीता वाचवायची. गीता एक सांगू, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीनं ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला. युम पठाण. आपल्याकडे लोक कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. अरे आपल्यात लोक भरपूर आहेत भजन करणारे, पण न करणाऱ्यांनी ऐका, जर दुसऱ्या धर्मातली लोक जर आपलं भजन करत असतील तर आपले नाक कुठं कापलेत. विठाला आपल्याला थोडीशी वाटावी का नाही? वाटली पाहिजे. आपल्याला थोडीशी तरी वाटली पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू अटळ आहे. आतापर्यंत कोणाला चुकला नाही. देवाला सुद्धा. देवानं जीवदशेला आल्याच्या नंतर त्याला थांबता आलं नाही. येरती पामर जीवती. किती मोठा पुरुषार्थ भजनाचा. चला आजामेळ काही ना होत नाही. माणूस होते, चूक झाली, भजन केलं, विमान आलं. ऐका पुढे. पाण्यातल्या जलचरायला भजन करता येतं का? माशान भजन केलं तुम्ही कधी ऐकलं का? झिंग्यानं. आणि झिंग्यानं भजन केल्याच्या नंतर तो झिंगा माळ नसणाऱ्यानं खाल्ला असता तर त्यालाही इमान आला असता. पण झिंगा भजन करीत नाही. मासा भजन करीत, खेकडा भजन करीत आणि कल्याण नाही पाहे आणि कल्याण नाही याची देही घडे देवाचे भजन दुसऱ्या येवनीत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पण ऐका, एखादा पशु जर पदच्युत असेल, पदभ्रष्ट असेल, पदभ्रष्ट शब्द ऐकायला वाईट वाटतो पण शास्त्रात त्याला गोडवा आहे. म्हणजे त्या कामावर काम करत असताना इतका गोड वागला पण थोडंसं चुकल्यामुळं पशुच्या येवनीत आला तर वापा तो पशुच्या येवनीत आला तर मागचे संस्कार चुकत नाहीत. एरवी तुम्हाला जितके हत्ती दिसतील ते हत्ती एकही भजन करणार नाही. एकही करणार नाही. एकाच हत्तीने भजन केलं पंडित भाऊ, एकाच हत्तीने. त्याला श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र म्हणतात. राजे गजेंद्र
भजन केलं. आता मगर, या जर पाण्यात मगर असेल तर ती गायीवर पण प्रेम करणार नाही. ती गायीच्या वासरावर करणार नाही, हरणावर करणार नाही, डुकरावर करणार नाही, नवे नवे माणसावर करणार नाही. पुरंदासजी स्वामी, तुम्ही गेले मी गेलो आंघोळीला तर आपल्यावर पण करणार नाही. कारण ती मगर आहे, ती अज्ञानी आहे. आता तिचं राहण्याचं ठिकाण पाणी, आपण तिच्या जाग्यात चाललो म्हणून ती आपल्याला खाली, आपल्यावर प्रेम करणार नाही. मगरीचं जीवनच आहे पाण्यात आला की त्याला खाणं. तसं त्या मगरानं, त्या नकरानं हत्तीचा पाय धरला. मरणार आहेत बरं का आपण, मरणार आहेत. आपल्या जीवनातल्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. तुम्ही जीवनात केलेलं चांगलं काम आणि फक्त भजन, या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त जगात आपलं काही जिवंत राहत नाही, काही राहत नाही. केल्याच्या नंतर आपण जर कोणावर उपकार केला गेला हो माणूस. पण तुम्हाला काय सांगायचं राजे हो, आमची मुलगी आलती, बाळणपणाला आली, बाळणपण करण्यासाठी रुपया नाही, पण त्या माणसानं आम्हाला तशा सस्ताईला 20,000 रुपये उसने दिलते, त्याचे काय उपकार फेडाव, हे जिवंत राहिले. तुम्ही त्याचे 20,000 वापस दिलेत, पण त्यानं तुम्हाला वेळेला दिले, तुमच्या मदतीला तो धावलाय, हे कर्म तुमचं शिल्लक राहील. बाकी काही नाही. 100 कोटीचा जरी बंगला बांधला तर पोरं छताव जाळीत नाहीत जाळीत छताव, अद्याप जाळीत नाहीत. काय नाही, मी लय मरमर करतो शेतात, खूप 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 मरमर करतो शेतात. इतकं करतो मी का माझे ते खराब झालेले पाय ते मासे खरबडून गेलते ना, ते नीट होण्यासाठी काल मी गव्हात पाणी भरीत होतो. मग ते दारे धरल्यामुळे तुमच्याकडं पाणी भरणं म्हणतात वाटते, आमच्याकडे दारे 12 म्हणतात, तुमच्याकडे आमच्याकडे दारे म्हणतात. तर ते पाय भिजल्यामुळं 2-3 तासात त्याचे सगळे ते सालटे निघून गेले. ते जरा अंगठे गिंगठे जरा बरे झाले. करतो मरमर मी, पण असं नाही मी फार मरमर करायलो म्हणजे 100 क्विंटल गहू पोट्ट मला वरी पाठीन, हे चुकी. पण करायचं असते. संसारात पडलेल्या माणसानं रात्रंदिवस काम करायचं असते. झोपीतून उठलं की तुम्हाला तुमचं काम दिसलं पाहिजे. कारण का, त्याच्याशिवाय तुमचं बरं होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादा महाराज सांगेल तुम्हाला पैसे का मरणं संघ न्यायचेत का, गठोडं न्यायचेत का, त्याचं ऐकू नका. त्याच्या गादीखाली पण पैसे असतील, त्याचं नका ऐकू, त्याचं नाही. पुरंदास स्वामीजी, तुम्ही कामाला विस्तू लावला, काम म्हणजे वासना, वासनेला विस्तू लावला, तरी पण दुपारी जेवणासाठी तुम्हाला वरून तांदूळ पडणार नाहीत. नाही, कारण तुमच्यासुद्धा जीवनात अर्थ असावा, अर्थ असावा. ही जी कपडे आहेत, ही कपडे सुद्धा वरून पडत नाहीत. कारण पैशाच्या विरोधात बोलणं हा मूर्खपणाचं टोक आहे. असं जर आम्ही बोलत राहिलो तर उद्या द्या सोडून ही शहाणे माणसं, पण ही लहान पोरं